सोसून लागे पाठे आता नावडते तुमच्या गोष्ट रागे उठे हडहडवणी दिवसा पेराची उडावणी रात्री सोस तुमची गोडी आठे नाही फटकी गोडी नाही गोडी नाही काकड्यातल्या प्रमाणात जोहरी चरण गा जोपर्यंत पैसा येतो का असं म्हणतात बेरोजगार जे पोरगा असेल ना त्याच्या घरातल्या पंख्याचं बिल जास्त येतं. तुमच्याकडे जर पैसा नसेल ना हो विचार जोवरी चयन का तोवरी म्हणते माझा. एकदा तुमची पाय हातपाय चालायचे बंद झाले सगळे इंद्रिय गलित गात्र झाले बाळूला म्हणते बाळूला म्हणते खरे मरता तरी नाशी येते भर सोपं नाहीये तसं नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात मी काय ह्याच्यासाठी नाही जन्म घेतला. माझं जन्माला येण्याचं प्रयोजन वेगळं घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा की तुम्हाला जन्माला येऊन अजून काय करायचं किम प्रयोजन कशाला यायचं अभंगाचं दुसरं चरण
दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालून गोपांगण महादारी. 9 वाजले, आता आपले 2 चरण झाले. फक्त 15 मिनिटं घेणार तुमची, चूक माझी नाहीये. माझ्याशी थोडस 2 नवविवाहित आले दर्शनावर, त्यामुळे आपल्याला 15 मिनिटं उशीर झाला. 15 मिनिटं आपण घेऊया. त्याच्या अगोदर एक थोडस नामाचा गजर करू द्या. जन्माला आल्यानंतर मी नामस्मरण कीर्तन करेन, देवाचं नामस्मरण करेन, संतांचं पूजन करेन. काय संत चरण रोज लागता सहज, वासनेचे बीज आणि तसं काय म्हणतात, घालू लोकांगण महाद्वार. कुठला महाद्वार? पंढरपुरामध्ये एक श्री विठ्ठल आणि रुक्मिणी आपले मालक, आणि त्या विठ्ठल रुक्मिणी त्यांच्या समोर जो मंडप आहे त्याला महाद्वार म्हणतात. त्या महाद्वारामध्ये लोटांगण घालून, तर लोटांगण घातल्यानंतर काय होईल? अभंगाचं 3रं चरण. आनंद निर्भर सुखदुःखा नाही चारा.
कोण म्हणते? तुकाराम महाराज. ज्यांचे मुलं दुष्काळामध्ये अन्न पाणी पाणी करता करता गेली, ते बायको त्याच दुष्काळामध्ये गेली. महाराज म्हणतात आम्ही सदैव सोडतो जवळी येतात. ते महाराज म्हणतात आनंद सुखदुःखा नाही चारा. आम्हाला कोणत्याही गोष्टीचे सुख नाही किंवा दुःख नाही. एकदा काय झालं, तुकाराम महाराजांची ख्याती छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांना वाटलं आपलं स्वराज्य आहे, सर्व सुख संपन्न आहे. संत तुकाराम महाराज आपल्या भागवत धर्माची पताका घेऊन कीर्तन भजन सगळं काय करत आहे आणि त्यांच्यावरती अशी परिस्थिती आहे. महाराजांनी आपल्या काही मावळ्यांना तुकाराम महाराजांकडे पाठवलं. त्यांच्याबरोबर थोडेसे दागिने, सोन्याचे दागिने, जवाहरात वगैरे पाठवले. तुकाराम महाराजांनी ते पाहिलं पण घेतलं नाही. तुकाराम महाराजांनी त्या मावळ्यांना सांगितलं की तुम्ही हे सगळं घेऊन माघार जावा आणि महाराजांना सांगा आम्ही तेने सुखी आम्हाला तुमचं धन दौलत संपत्ती काय सुद्धा नको. फक्त विठ्ठल विठ्ठल नामामध्ये मुखामध्ये नाम घ्या आणि त्यातच सुखी आहे. चौथ्या भागामध्ये महाराज म्हणतात मोक्ष आम्हा घरी कामार हो यायचं सांगू तुका म्हणे जेवण घ्यायचंय ना. आणि कसायासन करीन घरी सायास न करू न घरियास राहू न उदास सर्व भावे. हे चरण आपल्या सर्वांसाठी. आयुष्यामध्ये जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये थोडस प्रत्येक वस्तूवरती म्हणा प्रत्येक माणसावरती उदासीनतेने जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे. देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय. हा देह काळाचा आहे, धन कुबेराचा आहे. माणसाचं काय आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये पूर्ण
कोणत्या गोष्टीला. म्हणजे कसं, एखादा वकील असतो, जगाची बाजू लावून तो सगळं भागत असतो. तर आपल्या असल्याच्या वतीनं सगळं काय तो एकवटतो, कठीण कुठे पुरावे गोळा करतो, सगळं काय करतो, सगळं काय भागत असतो. पण कधी कधी काय होतं, केस हारतो. पण आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का की केस हारला म्हणून वकिलानं फाशी लावून घेतली किंवा आत्महत्या केली? किंवा रस्त्यावरती दोघांचे भांडणं चालू असतात, पार दगडानं काठीनं मारामारी चालली आणि एक जण लांबून बघतोय, त्यांची मारामारी चालली आणि ह्याचं इकडे काहीतरी बरं वाईट झालं असं कधी तर तसंच तो उभा राहून काय करतो, फक्त कसं आयुष्यामध्ये जगत असताना जे काही होतंय त्याच्याकडे तटस्थ राहून दुःख झालं तरी तटस्थ आहे. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय असं म्हणून जर राहिला तरच तुम्ही राहीन उदास सर्व भावी. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन भावी लोटांगे महाद्वारी. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात,
घेऊन जन्म आजसाठी देवा, घेऊन जन्म आजसाठी देवा, तुझी चरण सेवा साराया. हरिनाम कीर्तन संतांची पूजन, घालीन लोकांगण महाद्वारी. आनंद निर्भय सोबत ठाऊन, सुख दुःख नाही चाल आम्हा. आनंद सास न करेन उल्लास, राहीन उदास सर्वभावी. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोकांगण महाद्वारी. मोक्षामा घरी कामारिते दासी, मोक्षामा घरी कामारिते दासी. होय सांगतेशी तुका म्हणून, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोकांगण महाद्वारी. झालेली सेवा पंढरीस परमात्मा पांडुरंगाच्या चरणी अर्पण. मी काय असा काय म्हणतो त्याला, आपण असं किरकिर करायचा ह्याचा नाहीये. म्हणजे तर चूक भूल मात या अभंगावरती मी पहिल्यांदाच कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. थोडासा अभंग नवीन होता. वर्षातून हे माझं फक्त दुसरं कीर्तन आहे. मला बाबांनी सांगितल्याप्रमाणे एकच म्हणणं असतं की सगळ्यांना चान्स भेटावा. त्यातून राहिलं तर मग आपल्याला नाहीच पण ठरवलेलं की दुसरं कोणाला ऍडजस्ट करायचं. पण
मनीषा मावशी मला बाकी एक दोघं म्हणले की हा, ठीक आहे करूया म्हटलं. तर काय चुकलं असेल तर माझं मला परत करा, जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेऊन जावा. मृदंगासाठी आपले प्रकाश महाराज किंवा ते बांधन महाराज, मी नाव विसरलो, बांधन महाराजांची चांगली साथ लाभली त्याबद्दल दोघांचेही खूप मनापासून आभार. आपल्या गेला दोन्ही मायकूर असणारे आपले गायनाचार्य अत्यंत गोड आवाज गोपाल महाराज, दुसरे आपले किसन माने महाराज. सप्ताह 6 तारखेपर्यंत आहे, हजेरी नित्य असावी ही अपेक्षा. आपल्या कार्यक्रम महिला मंडळ त्यांचे आभार, श्रोते वर्ग त्यांचे आभार, आपले विनिकरी बाबा त्यांचे आभार, चोपदार बाबा जे आभार. शक्य असेल तर 6 तारखेपर्यंत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेतो आणि सेवेला पूर्ण ग्रहण करतो. जय विठ्ठल. अखंड हरिनाम सप्ताहाचा